4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि ज्यावेळेस ते 4थ्या वेळा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, त्यावेळेच्या महापालिका यांनी ठराव केले की आदरणीय दादांना आपण मानपत्र द्यायचं. तसाच ठराव मिरज नगरपालिकेनं त्यावेळेला घेतला. 1974ची गोष्ट आहे. पत्रकार बंधूंनी सुद्धा त्यांच्या अभ्यासासाठी लिहून घ्यावं. 1974ला नगरपालिकेने एक सभा ठेवली आणि त्या सभेत तो विषय घेतला आणि उद्या सभा आहे तर आज आदरणीय दादा सांगलीत होते. त्यांना भेटायला मिरजेचे नगराध्यक्ष सगळे नगरसेवक त्यांना भेटायला गेले आणि जाऊन सांगितले की दादा आम्ही तुम्हाला मानपत्र देणार आहे आणि तुम्ही आम्हाला तारीख द्या. दादाही हुशार माणूस होता, असंच काय नव्हतं. 4थी शिकला असलं तरी काय, इथला भाग फार मजबूत होता दादाचा. दादाने सांगितले की ठीक आहे, तुमचा ठराव वगैरे झाला का? नाही, ते उद्या होणार आहे. बरं ठीक आहे, उद्या तुमचा ठराव होऊ दे, मग मला सांगा, मग तारीख देतो. ठीक आहे. ही लोक निघून आली आणि तुम्हाला सांगतो एका रात्रीत यांचा निर्णय झाला, अजिबात मानपत्र द्यायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी एक मतानं मिरज नगरपालिकेनं दादांना मानपत्र द्यायचा ठराव फेटाळून लावला. ह्याला म्हणतात मिरज पॅटर्न. बेटाळून तुम्ही